नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का रामनवमीच्या दिवशी जर तुम्ही एक छोटासा उपाय केला तर तुमच्या घरात वर्षभर सुख, शांती आणि समृद्धी नांदू शकते। पण जर या दिवशी काही चुका झाल्या तर त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर होऊ शकतो। म्हणूनच आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 26 मार्च 2026 रामनवमीचे महत्त्व, पूजा विधी, कथा आणि खास उपाय। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, 2026 मध्ये रामनवमी 26 मार्च गुरुवार या दिवशी साजरी केली जाणार आहे। ही तिथी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमीला येते, ज्या दिवशी भगवान श्रीराम यांचा जन्म झाला। विशेष म्हणजे भगवान श्रीरामांचा जन्म दुपारी बरोबर 12 वाजता झाला होता, म्हणून हा वेळ अत्यंत शुभ मानला जातो। ते धर्मनिष्ठ, आदर्श पुत्र आणि आदर्श राजा म्हणूनच त्यांचा मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं जातं। श्रीराम हे भगवान विष्णू यांचे अवतार मानले जातात। चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला दुपारी बरोबर 12 वाजता कौसल्या मातेला एक दिव्य तेजस्वी पुत्र झाला, तेच भगवान श्रीराम। जन्माच्या वेळी संपूर्ण अयोध्या नगरीत आनंद पसरला। देवांनी पुष्पवृष्टी केली, वातावरण मंगलमय झालं। हा पवित्र दिवस आपण आज रामनवमी म्हणून साजरा करतो। श्रीराम नेहमी सत्य बोलायचे आणि सत्याचा मार्ग कधीही सोडला नाही। कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्यांनी खोटं बोललं नाही। त्यांनी नेहमी आपल्या कर्तव्याचे प्राधान्य दिलं। वडिलांच्या वचनासाठी त्यांनी 14 वर्षाचा वनवास स्वीकारला। श्रीरामांनी आपल्या आई वडिलांचा अत्यंत आदर केला। पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी त्यांनी राजसुख सोडलं। आदर्श राजा म्हणून ते ओळखले जातात। रामराज्य म्हणजे न्याय, शांती आणि समृद्धीचं प्रतीक आहे। त्यांनी प्रजेची नेहमी काळजी घेतली, मैत्री आणि निष्ठा त्यांनी निभावली। श्रीरामांनी आपल्या मित्रांशी प्रामाणिक नातं ठेवलं। हनुमान आणि सुग्रीव यांच्याशी त्यांची मैत्री खूप प्रसिद्ध होती। शौर्य आणि धैर्याची कथा त्यांनी गाजवली। ते अत्यंत पराक्रमी योद्धा होते। त्यांनी रावणासारख्या बलवान राक्षसाचा पराभव केला। कठीण परिस्थितीतही त्यांनी संयम ठेवला। रागावर नियंत्रण ठेवणं हा त्यांचा मोठा गुण होता। अयोध्याचे राजा दशरथ यांना अनेक वर्ष अपत्य न होते। मग त्यांनी महान ऋषी ऋष्यशृंग यांच्या मार्गदर्शनाखाली पुत्र कामेष्ठी यज्ञ केला। यज्ञानंतर मिळालेले दैवी प्रसाद त्यांनी आपल्या राण्यांना दिला। काही काळानंतर कौसल्या मातेला एक दिव्य पुत्र झाला, तेच भगवान श्रीराम। जन्माच्या वेळी संपूर्ण अयोध्या नगरी आनंदाने भरली। देवांनी पुष्पवृष्टी केली। रामनवमीच्या दिवशी पूजा कशी करायची? सकाळी लवकर उठून स्नान करायचे, घर स्वच्छ करून मंदिर सजवा, श्रीरामांची मूर्ती, फोटो स्थापित करावा, दिवा लावावा, फुले व तुळस अर्पण करावी, श्रीराम जय जय राम मंत्रांचा जप करावा। तुम्ही या दिवशी रामरक्षा स्तोत्र, रामचरित्र ह्या सुद्धा गोष्टी तुम्ही या दिवशी वाचू शकतात, ज्याने आपलं घरचं वातावरण मंगलमय होते। दुपारी 12 वाजता तुम्ही राम जन्मोत्सव साजरा करा, घंटा वाजवा, प्रसाद वाटा। रामनवमीच्या दिवशी करायचे खास उपाय मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तुळशीला पाणी अर्पण करायचे आहे, गरिबांना अन्नदान करायचे आहे, रामायण वाचा किंवा ऐका, राम नामांचा जप करा। या दिवशी कुठल्या गोष्टी करू नये ते सुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहे। या दिवशी मित्रांनो, वादविवाद करू नका। घरात बरेचसे आपण वादविवाद करत असतो कारण नसताना, ते या दिवशी कटाक्षाने टाळावे। मांसाहार टाळावे, नकारात्मक विचार ठेवू नका, कोणाला दुखावणारे शब्द बोलू नका।